राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये सौ सुलक्षणा सलगर यांनी विरोधकांवर केल्या खरमरीत टीका। त्या काय म्हणाल्या पुढे पाहूया। अगदी वयाच्या 84 वर्षी सुद्धा अगदी सूर्याप्रमाणे गोडदोड करणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांसाठी कायमचा कडकडाट झाला पाहिजे। अभिमान वाटतो मला आज एवढ्या सभा घेऊन त्यांच्या समोर बोलते माझे बंधू प्राजक्त तनपुरे यांच्या जाहीर सभेसाठी आज राहुरीकरांसाठी मी इथं आलेली आहे। मला इथे येताना समजलं, मी बाय रोड आले उस्मानाबादवरून, मला येताना समजलं की ताई जरा जपून जावा, इथं गुंडांची संख्या खूप वाढली आहे। मी म्हटलं गुंड कुठले असू देत, आणि आता इथे येऊन तर कळलं गुन्हा नंबर 302 हा गुंडा कोण। ही गुंडागर्दी मोडून काढण्यासाठी आणि या राहुरीचा या नगरचा एक सांस्कृतिक वारसा आहे। मला अभिमान वाटतो प्राजक्त तनपुरेंचा। मी राज्याचे युथ अध्यक्ष म्हणून माननीय सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वात काम करते, आणि ते राज्याचे मंत्री असताना आमच्या भागाचे संपर्क प्रमुख होते। अत्यंत सुसंस्कृत सज्जन आदरणीय उषा काकी तुम्ही इथे आहात। खरंच तुमचा मुलगा प्राजक्ताप्रमाणे आहे। जसं प्राजक्ताचं फूल असतं ना, प्राजक्ताचा सडा, खरंच सांगते हा प्राजक्ताचा सडा आपल्या राहुरीकरांच्या प्रत्येकाच्या घरात जशी रांगोळी असते तसा हा प्राजक्ताचा सडा असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमचं जीवन सुखकर, आरोग्यदायी आणि सुवासिक होईल। अरे या गद्दारांना काय तोंड आहे महायुतीला? 50 खोके हे मी नाही म्हणले, सगळा महाराष्ट्र म्हणतोय। परवा आदरणीय साहेब अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर मॅडमच्या सभेसाठी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आले होते। त्यांच्या समोर सुद्धा देवसाच्या लोकांनी सांगितलं की 50 खोके गद्दारों की टोली और एकदम ओके, आणि या 50 खोकेचा एक गुंड इथं आमच्या प्राजक्त दादांसमोर उभारलेले आहेत। मगाशी गावडे तुम्हीच ना, मला काहीतरी तुम्ही दाखवला होता तो व्हिडिओ, धक्कादायक आहे ते। पत्रकारांना फार जबाबदारीने बोलते। हे जे उमेदवार आहेत समोरचे, त्यांची पुतणी कर्डिले मॅडम डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की आया बहिणींनो लाडक्या बहिणीला फसवू नका। मी पुतणी असून सुद्धा या माणसाने माझ्यावरती आरोप केलेले आहे। माझे भाऊ, माझे वडील, माझी आई असेल यांच्या जीवाला धोका या माणसामुळे झालेला आहे। माझा सवाल आहे राहुरीकरांना, तुम्ही अशा गुंड माणसाला मतदान करणार ज्याची पुतणी सुरक्षित नाही यांच्या नेतृत्वात, आणि म्हणे आया बहिणींसाठी लाडकी बहीण आणली। अरे मतांची झाली कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। लोकसभेला या राज्याची उत्कृष्ट नेता, मी म्हणत नाही, भारताचा डेटा, संसदेचा डेटा सांगतो, सुप्रिया सदानंद सुळेताई 545 खासदार, नंबर 1 कामगिरी 9 वेळा। त्या बहिणीला पाडण्यासाठी कोण उत्सुक होतं? नगरकरांनी तुम्ही सांगा, जे आता धिंडोरा पेटवतायत ना ते लोक त्यांना पाडण्यासाठी उत्सुक होते। आता तिथे बारामतीकरांनी जब्बर हवाडा दिल्यामुळं वटणीवर आले आणि बहीण लाडकी झाली। म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगण्यासाठी आलेली आहे, उद्या मोदीजी येतील, त्यांचं प्रत्येक ठिकाणी एकच घराणं असतं, मेरा पुराना रिश्ता है, मेरा पुराना नाता है। आता कुठे कुठे नाते रिश्ते, त्याची लंबी यादी काढावी लागेल। माळामध्ये जेव्हा आम्ही प्रचारासाठी गेलो होतो तेव्हा त्यांची सभा माळशिरसकड चालू होती, मी होते ऐकायला, रस्त्यात होते। काय म्हणे, माझ्या धनगर बांधवांना, मी धनगर मुलगी आहे, मी या महाराष्ट्राची मुलगी आहे, सगळ्या जाती मला सारख्या आहेत, पण मला यांना विचारायचंय फक्त एकूट जय मल्हार म्हणायचं। माझ्या बांधवांना भंडारा लावला की ऊर भरून येतो, बघा बघा मोदीजींनी भंडारा लावला। अरे भंडारा लावला पण चुना लावून गेला, त्याचं काय? आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण बोलणार? आज 10 वर्ष उलट, 10 वर्ष उलटाचं पानं पुस्तक या दकानं त्याचा हिशोब आज तुम्हाला मला विचारावा लागेल। ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे। आज पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचंय का? नाही, या महाराष्ट्राची मराठी अस्मिता, जे गुजरातच्या पायदळी तुडवण्याचं षडयंत्र फडणवीसजी, मिंदेजी आणि अजितदादा करतायत, त्याला उत्तर म्हणून मराठी माणसाने धोतर खोचलेलं आहे, माझ्या महिला भगिनींनी पदर खोचलेला आहे, आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी
बाळासाहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं. तुतारी वाजवायचे. येताना मी बघितलं वामुरीकडे येताना वातावरण फिरलंय आणि तुतारीनं घेरलंय, हे लक्षात ठेवा. घराघरात तुतारी वाजणार आहे. आजच निकाल सांगते, 23 तारखेला गुलाल तुम्ही आजच ठेवून तयार ठेवा. प्राजक्तदादा हजारो नाही लाखाच्या मताने विधानसभेत जाणार आहे. कारण माय बापरेची पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ते कोण शहा का कोण आहे, आम्ही शहा का काय, काय संबंध असतील गृहमंत्री. अरे गुजरातनी एकदा जेलमध्ये ठेवलं होतं आणि त्यांना तडीपार म्हणतात. ते महाराष्ट्रात म्हणतात पवार साहेबांनी केलेली कामं सांगा. कोल्हापूरला म्हणले म्हणून जावाई. अरे कशाचा जावाई? जावाईनी जावायच्या घरी बघावं, लेकीच्या घरी येऊन नाटकं करू नये. आणि हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. या मातीत फक्त आणि फक्त मराठी माणसाचीच पताके फडकवली जाणार, गुजरात्यांची चाकरी केली जाणार नाही. हा संदेश या महाराष्ट्राच्या निवडणुकीत द्या. धनगर बांधवांना माझं आव्हान आहे, तुम्हा सगळ्यांना भूल थापा दिल्या जातील व 10 वर्ष दिल्या जात आहेत, त्यांना तुम्ही बिलकुल भीक घालू नका. आपण मल्हार